विद्यार्थी म्हणून आपण शिकत असताना जगत असताना एक या शिबिराच्या माध्यमातून श्रमदानाची असेल विचारांची असेल जी काही शिदोरी आम्हाला मिळालेली आहे ती शिदोरी जपण्याचा प्रयत्न आपण आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये करावा अशा प्रकारचा संदेश या निमित्ताने मी आपल्याला देईन। या 7 दिवसाच्या शिबिराच्या काळामध्ये गावकऱ्यांनी जे काही अन्नदानाच्या माध्यमातून जी काही मदत आम्हाला केलेली आहे त्याची सगळ्यांची नावं माने सरांनी घेतली, मी पुन्हा त्याचा उल्लेख करणार नाही, परंतु जी काही मदत केलेली आहे ती आमच्यासाठी मोलाची आहे, महत्त्वाची आहे। कारण गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या गावामध्ये आम्ही शिबिरं घेतोय। अशा प्रकारची मदत मला वाटतं गेल्या 5-7 वर्षामध्ये बाकीच्या गावांमध्ये आम्हाला मिळालेली नव्हती। बरीच नावं माने सरांनी घेतली, 5-7, 7-8 जणांची एवढी मदत आपण केली। त्यामुळं मी ज्यांनी हे जे काही अन्नदानाच्या माध्यमातून मदत केलेली आहे त्यांचं मी आमच्या संस्थेच्या वतीनं संस्थेचे अध्यक्ष कर्मयोगी डॉक्टर ए बी तेजे साहेब आणि महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो। गेल्या 7 दिवसामध्ये आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून काही चुकीचं वर्तन झालं असेल तर या महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्यानं मी गावकऱ्यांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो। मला वाटतं या शिबिराच्या माध्यमातून हे काय भांडणं करतायत काय? हा आपल्याला बरंच काही शिकायला भेटलं असेल। इथं अनेकांनी मनोगत व्यक्त केली। खरं ती साक्षी त्र्यंबके बोलत असताना शिस्तीची जाणीव झाली असं म्हटले ते। मी त्याच्यातले काही महत्त्वाचे वाक्य त्या ठिकाणी टिपलेले आहेत। तो दरेकर बोलताना मस्ती केली, मजा हौस केली असं म्हटला, परंतु मस्ती करत असताना ती खुर्ची मोडली म्हणून त्यांनी स्वतः सांगितलं। आता ती माझी पंचायत झाली, त्या खुर्चीचं काय करायचं? खरं तर ती खुर्ची जुनी झालेली होती, ते त्याच्यामुळे मोडली असं मला सांगता आलं असतं, पण आता ती एवढ्या जणात सांगून गेला मोडली, आता ती भरून द्यावं लागणार आहे। आता काय करायचं मी तेव्हापासून विचार करत होतो त्या खुर्चीचं काय करायचं। आता मी त्या कॉलेजच्या डेट स्टॉकला जुनी होऊन मोडली। म्हणजे मस्ती तर करायचीच असते, परंतु मस्ती करत असताना नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायची असते। खरं तर तो दरेकर बोलत असताना खरं तर भाषणाची सुरुवात करताना आपण बंधू भगिनींनो म्हणत असतो, परंतु तो जाणीवपूर्वक मित्र आणि मैत्रिणींनो म्हणला। मला वाटतं पूजा मानेने मनोगत व्यक्त करत असताना थोडक्यातच केलं, परंतु काम करत असताना आमचे आई वडील जे काही कष्ट करतात त्या कष्टाची जाणीव झाली। आणि विद्यार्थी मित्रांनो, जाणीवा होणं या वयामध्ये हे महत्त्वाचं असतं आणि हे शिबिराच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळतं। जीवन जगत असताना आपल्याला जाणीवा त्या ठिकाणी होणं गरजेचं असतं। विद्यार्थी मित्रांनो, आपण जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये जगत असताना जी काही आपली कर्तव्य असतात, ज्या काही आपल्या जबाबदाऱ्या असतात त्या आपण व्यवस्थितपणे पार पाडल्या पाहिजेत, त्या आपल्याला समजून आल्या पाहिजेत। यासाठीच ही वेगवेगळी व्याख्यानं मनोगत त्या ठिकाणी आयोजित केली जातात। या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही शिकलं पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, समाजसेवा करत असताना सामाजिक प्रश्न जाणून घेणं हे NSSचं उद्दिष्ट आहे आणि वेगवेगळ्या काळामध्ये समाजाचे वेगवेगळे प्रश्न असतात। या सगळ्या प्रश्नांची जाणीव कुठंतरी आम्हाला झाली पाहिजे आणि ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून एक समाजातलाच घटक म्हणून आम्ही प्रयत्न केले पाहिजेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या शिबिराच्या माध्यमातून शिकायला त्या ठिकाणी मिळत असतात।
खरं तर महाराजांनी मनोगत व्यक्त करत असताना एक ओवीच्या माध्यमातून मुलांचं मुलींचं वय, मुलींची क्षमता वगैरे जास्त असते सांगितलं 18 आणि 21. त्यावेळेस महाराज मी विचार करत होतो की पूर्वी बालविवाहाचा प्रश्न होता आणि त्या विषयाच्या अनुषंगाने जागृती केली जात होती किंवा बालविवाह झाले नाहीत पाहिजे, आणखीन होतात. परंतु महाराज आता नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे, तर आमची मुलं वयात आलं तरी लग्नच करत नाहीत. हा वेगळा प्रश्न आज समाजापुढे उभा राहिलेला आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा आता जागृती करण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे 25-30 मुले आल्या तरी योग्य जोडीदार भेटाना म्हणून मुली लग्न करत नाहीत. मुलांचा प्रश्न वेगळा आहे, मुली भेटत नाही म्हणून 35-40 मुलं बिगर लग्नाची आज अनेक गावांमध्ये त्या ठिकाणी दिसून येत आहेत. त्याला आम्हीच जबाबदार आहे. साधारणपणे मला वाटतं 2003ला भ्रूण हत्या बंदीचा कायदा त्या ठिकाणी आला. तो कायदा झाला तरी साधारण 2010 पर्यंत समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर स्त्री भ्रूण हत्या झालेल्या आहेत आणि त्यामुळं आज जी मुलं लग्नाच्या वयामध्ये आहेत त्यांना मुली नाहीत. परंतु मला वाटतं हा प्रश्न काही दिवसानंतर मिटेल. म्हणजे साधारण 2000 आता तुमचा प्रश्न आहे, तुमच्यासाठी अवघड आहे. हा प्रश्न 2030-35 नंतर मिटणार आहे. म्हणजे आता जे लहान मुलं आहेत त्यांना शक्यतो अडचण येणार नाही, कारण बऱ्यापैकी जागृती 2010 नंतर झालेली आहे. आणि आज काही प्रमाणामध्ये जरी स्त्री भ्रूण हत्या होत असल्या तरी आज समाज जागृत झालेला आहे. फारसं त्याच्यामध्ये भ्रूण हत्या होत नाही. परंतु आजचे जे काही तरुण आहेत त्यांना सगळ्यांना मुली भेटणारच नाहीत. बरेच जण बिगर लग्नाचे राहणार आहेत. मोठमोठ्या गावांमध्ये ते आपण त्या ठिकाणी पाहतोय. कांबळे सरांनी आपल्या मनोगतामध्ये त्या ठिकाणी 2500 वर्षापूर्वीचे दाखले देण्यापासून मला वाटतं गीता, त्यानंतर 13व्या-14व्या शतकातील इतिहासातले दाखले देत मग आमचे जे काही महापुरुष आहेत त्या बऱ्याच जणांचा आढा, महात्मा गांधी असतील, तुकडोजी महाराज असतील, त्याच्यानंतर गाडगेबाबा असतील, अनेक महापुरुषांचे दाखले उदाहरणं त्या ठिकाणी देत आपल्या प्रबोधन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन काय असतं हेही अनेक उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे. आणि हे सगळं सांगत असताना, प्रबोधन करत असताना आजची जी काही समाजाची वास्तव स्थिती आहे हेही मांडण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांची आजची जी काही व्यथा आहे, अवस्था आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला. ते मांडत असताना त्यांचा रोख राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये होता. आता राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी बोलत असताना मग राज्यकर्ते कोणत्या पक्षाचे, परंतु आपण पाठीमागचा बराच आपला स्वातंत्र्यानंतरचा काळ जर पाहिला तर मग काँग्रेस असो, भाजप असो किंवा कोणताही जनता दल असो वगैरे, शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये फारसा बदल झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही. आणि मग हा बदल करण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी आपणच त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत. मालाच्या भावाचा प्रश्न आजचा नाही, अनेक वर्षांपासूनचा आहे. आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची अवस्था देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी का सुधारली नाही याचं जर चिंतन आणि मंथन आपण केलं तर आमच्या मालाला भाव नाही हा एकमेव प्रश्न आहे. आणि हा मालाला भाव मिळवून देणं याच्यासाठी शासन मुख्य जबाबदार आहे, परंतु त्याला अनेक गोष्टी त्या ठिकाणी कारणीभूत असलेल्या आपल्याला दिसतात. जर आमच्या मालाला भाव मिळाला तर निश्चितपणे शेतकऱ्यांची अवस्था आहे ती सुधारल्याशिवाय राहणार नाही. खरं तर आमचं उत्पन्न वाढलेलं आहे, आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे, उत्पादन दुप्पट झालेलं आहे. आता उत्पादन दुप्पट झालं, परंतु आम्हाला 40 क्विंटल मका होती एकरामध्ये, परंतु हमी भाव केंद्रावर काहीतरी 5 का 10 क्विंटलच घेतात. म्हणजे ह्या अशा काही गोष्टी त्याला शासन जबाबदार आहे. खरं तर मी याच्यावर बारकाईला आता पाठीमागचे हे ज्येष्ठ मंडळी आहेत हे जुनं सांगतील, परंतु मला जी समज आली त्यापासूनच जर मी थोडा विचार केला, करतो मी विचार,
तर महाराज मला ज्यावेळेस कळत होतं त्यावेळेस ज्वारी क्विंटल 300 रुपयाला जात होती आणि त्यावेळेस मजुरी होती 10 रुपये गाड्याला आणि बाईला 5 रुपये. आणि मग ज्यावेळेस माझे आजोबा शेती करायचे 5 क्विंटल ज्वारी एका त्या बैलगाडीमध्ये नेली विकायला, तर त्या 5 क्विंटल मध्ये त्यांना जी काय 50-60 पोती ज्वारी व्हायची त्या सुगीचा सगळा खर्च मजुरीचा वगैरे निघून जायचा आणि राहिलेली 30-40 पोतं घरामध्ये पडून असायची. आज जर मजुरांकडून आपण शेती केली तर त्या ज्वारीचे जे काही उत्पन्न येणार आहे ते सगळं मजुरीमध्ये जात आहे. फक्त कडवा राहिला तर त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये राहतोय. त्याच्यामुळं आम्हाला शेती परवडत नाही. खरं तर गेल्या 20 वर्षाखाली 15-20 वर्षाखाली आमच्या उसाला भाव 700-800 रुपये होता, तो आता फार तर तिप्पट झालेला आहे. त्यावेळेस 700-800 भाव होता, त्यावेळेस मजुरी असेल 100 रुपये, आज मजुरी झाली 800 रुपये 700 रुपये, म्हणजे ते 7 पट वाढलं. आम्हा शिक्षकांचा पगार हा 4थ्या आयोगामध्ये मूळ बेसिक 2000 रुपये होतं, ते आता आम्हाला 7व्या आयोगामध्ये मूळ बेसिक हे 57,000 रुपये आहे. प्रमोशन झाल्यानंतर ते आणखीन वाढतं. म्हणजे सांगण्याचा मुद्दा माझा हा आहे की ज्या तुलनेमध्ये महागाई वाढली गेल्या 50-70-100 वर्षामध्ये इतर वस्तूंची, पेट्रोलचं उदाहरण कांबळे सरांनी दिलं, तुलनेत महागाई वाढत असते. सोन्याचे भाव हे वाढत जातात. सरांनी त्यांच्या बायकोचं उदाहरण दिलं, काहीतरी सांगितलं 1.5 लाख रुपये सोनं झालेलं आहे. सोनं वाढत राहणार आहे. आमची बायको आम्हाला म्हणते सोनं वाढणार आहे, घेऊन ठेवा. तिला मी सांगत असतो सोनं हे दरवर्षी वाढत जाणार आहे. सोनंच जर वाढलं नाही तर पैशाची मूल्य त्याचं जागेवर राहणार आहे. सोन्याचा भाव हा दरवर्षी वाढणार आहे, तो वाढत जाणार आहे आणि महागाई ही दरवर्षी वाढणार आहे. ती वाढलीच पाहिजे आणि ती वाढत जाणार आहे. त्याच्यामुळं मला वाटतं महागाईच्या नावाखाली आम्ही जास्त बोंबाबोंब करण्यात अर्थ नाही. महागाई ही टप्प्याटप्प्यानं वाढत असते. जर आम्ही एखाद्या आमचे पैसे 1000 रुपये ठेवले जपून, ही जुनी सवय होती, आणि तेच पैसे आम्ही 15-20 वर्षांनी काढले, त्याला किंमत राहणार आहे का? किंमत त्याची कमी झालेली असेल. परंतु ही सगळी महागाई वाढत असताना त्या तुलनेत शेतीमालाचे भाव वाढत नाही. म्हणून शेतकऱ्यांची अवस्था आजही त्या ठिकाणी दयनीय अशा प्रकारची आहे. असो, आपण सर्वजण सगळे गावातले शेतकरी आहेत, आपण सगळेजण शेतकऱ्याची मुलं आहेत, आमच्या सहित तुम्ही सुद्धा. त्यामुळं या विषयावर थोडंसं चिंतन मंथन या निमित्ताने आपलं या ठिकाणी झालं. या शिबिराच्या माध्यमातून पुनश्च एकदा गावकऱ्यांनी गेल्या 7 दिवस जे काही सहकार्य केलं त्याबद्दल पुनश्च एकदा मी गावकऱ्यांना धन्यवाद देतो. शिबिरामध्ये जे विद्यार्थी सहभागी झाले त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. या 7 दिवसाच्या शिबिरामध्ये माने सर असतील, कार्यक्रमाधिकारी क्षीरसागर सर असतील, शेळके सर असतील, त्यांनी जे काही तुमच्याबरोबर या ठिकाणी या शिबिराचं नियोजन केलं त्यांना सुद्धा मी महाविद्यालयाच्या वतीनं धन्यवाद देतो. गेले 7 दिवस संजय चेडे या ठिकाणी तुमच्या सेवेमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे आणि 2% आचारी, मला वाटतं 2010 पासून, म्हणजे आता 26 आहे, गेले 15 वर्ष झालं 2% आचारी मधल्या काय एखाद दुसऱ्या शिबिराला नसतील, परंतु गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी आपल्या शिबिरासाठी स्वयंपाक बनवण्याचं काम 2% आचारी त्या ठिकाणी करतात. त्यांना सुद्धा मी महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्यानं धन्यवाद देतो आणि माझं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.